काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध एकच पक्ष तो म्हणजे रिपब्लिकन पक्षाची भावना बाबासाहेबांनी बाबासाहेब आंबेडकर हे लोक अजूनही 10-15 वर्ष बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये आहे. देशाच्या राजकारणाला एक वेगळ्या पद्धतीचं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला जातीयवादाच्या भावनेतून अत्याचार केले. तरी सुद्धा बाबासाहेबांनी ही भूमिका मांडली होती की जो अत्याचार करणारा माणूस आहे त्याची ती चूक नाही. पिढ्यान पिढ्यापासून त्याच्या डोक्यामध्ये विचार घातलेला आहे तो असाच आहे की दलित म्हणजे अचूक आहे त्याच्यावर आहे आणि त्याच्यावर अन्याय करणं हे आमचं काम आहे अशी भावना त्याच्या मनामध्ये होती. दलित आपल्या मंदिरामध्ये आला तर मंदिर वाटतं, दलित आपल्या पानवड्यावर पाणी पिण्यासाठी आला तर ते पाणी वाटतं अशी भावना पिढ्यापासून होती. आणि त्यामुळे महाराष्ट्र 14 काळाच्या सत्याग्रहाच्या वेळेला बाबासाहेबांनी हेच सांगितलं की तुम्ही दगडाला दगडाने उत्तर देऊ आपला समाज छोटा समाज आता काहीपणा करून आपल्याला राजकारण समाजकारण त्यांच्याकडे धावून लोक गेले आणि म्हणाले बाबासाहेब आदेश द्या. आणि महाडमध्ये आपण 14 तळ्याच्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी आल्यानंतर लोकांनी तुफान दगडे केली. आमच्या तळ्याला तुम्ही हात लावायला तुम्ही येऊ शकत नाही अशी भावना त्यांच्या लोकांनी व्यक्त केलेली आहे. आणि लोक म्हणाले बाबासाहेबांना की आम्हाला आदेश द्या. दगडाने उत्तर देण्याची आमच्यामध्ये हिंमत आहे. बाबासाहेब म्हणाले डॉक्टर करून चालणार नाही. आपला समाज गावागावामध्ये फार छोटा समाज आहे. गावाची ताकद फार मोठी आहे त्यामध्ये आपला समाज छोटा समाज आहे म्हणून आपल्याला कसं करणं योग्य नाही. परंतु बाबासाहेबांनी फिलॉसॉफी मांडली हीच मांडली की सर्वांना एकत्र राहिलं पाहिजे. राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्या जाती धर्माच्या माणसांना एकत्र आणूनच आपल्याला राजकारण करावं लागेल ही भूमिका बाबासाहेबांनी मांडली. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या भूमिकेप्रमाणे पक्षापुढे उभा राहू शकला नाही. कॅन्सरच्या काळामध्ये आम्ही तुफान मोर्चे काढले. लोकांच्या प्रश्नांवरती प्रचंड अशा पद्धतीचा आवाज उठवला. संघटन उभं राहिले. झगडं जर उभं राहिलं असलं आमच्या मोर्चाला मात्र हजारो लाखोच्या संख्येने लोक येत होते. निवडणुकीला रिपब्लिकन पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्ष हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. माझ्यासोबत कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी देशभरामध्ये आहे. मतं मिळवणारा पक्ष आपल्याला करायचा असेल तर ग्रासरूट आपल्याला काम करावं लागेल. आपण पाहिले माननीय प्रकाश आंबेडकरांनी सगळे 248 जागा लढली. 48 जागा लोकसभेच्या लढली. त्यांच्या काय उमेदवारांना मागच्या वेळेला पडळकरांना 3,75,000 काही मतं मिळाली होती. तरी सुद्धा त्यांचा पक्ष राज्यामध्ये रेफरन्स होऊ शकला नाही. त्याला 60% मतं मिळाली नाही. नंतर झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी ऑक्टोबरमध्ये
मी शिर्डीमध्ये 2009 मध्ये उभा राहिलो आणि शिर्डीमध्ये माझा पराभव झाल्यानंतर आम्ही रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट स्थापन केली. रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या गटांना आपण एकत्र केलं. बाळासाहेब आंबेडकर त्यात आले नाही, म्हणून बाकीचे सगळे गट त्यामध्ये आले होते. समाजवादी पक्ष, जनता दल, CPI, CPM, शेकाप असे महाराष्ट्रातले छोटे मोठे आमचे राष्ट्रपती असे अनेक पक्ष आपल्यासोबत होते. नेतृत्व हे रिपब्लिकन पक्षाचं होतं. नेतृत्व त्या माझ्याकडे होतं आणि जवळजवळ सर्वात जास्त जागा आम्ही लढलो. 11 जागा लढलो. पण एक सुद्धा मागून मिळाला नाही. मत सुद्धा मला मिळाले नाही. आपण म्हणतो तुमच्या 78 करायच्या लगेच तुम्ही तिकडून लगेच आवाज देता येईल हो हे असं करा. महानगरपालिकेला आम्ही जागा वगैरे केली. शिवसेना भाजप सोबत पहिल्यांदा 2012 मध्ये आम्ही युती केली आणि त्या युतीची महायुती झाली रिपब्लिकन पक्षामुळे. गेल्या अनेक वर्ष भाजप शिवसेना एकत्र होत नाही, त्याला युती म्हणत होते. पण रिपब्लिकन पक्ष 2012च्या निवडणुकीमध्ये सेना भाजप सोबत आल्यानंतर त्याला महायुती संपूर्ण झाला. आणि एकनाथ शिंदेजी आधी दादा आता आलेले म्हणून त्याला महायुती होणार नाही. महायुती अगोदर पासून त्याला म्हणतात रिपब्लिकन पक्षामुळे त्याला महायुती म्हणतात. एकनाथ शिंदेजी आल्यामुळं सरकार आलेलं आहे. अजित दादा आल्यामुळे अजून आपली ताकद वाढलेली आहे. रिपब्लिकन पक्षाला काही जागा विधानसभेत मिळाव्यात अशी आपली अपेक्षा आहे आणि आपण आपली ताकद दाखवणं तर आवश्यक आहे. मुंबईचा मेळावा ठेवल्यानंतर या ठिकाणी हॉल भरला पाहिजे, वरचावर असं नाही गाड्या वाजवण्याचं काम आपण करतो, परंतु गर्दी आपल्याला नाही. परंतु ती जी गर्दी आहे ती गर्दी आपण आपली ताकद दाखवणं आवश्यक आहे. आपल्यासोबत झाली पाहिजे, सभा मोठ्या झाल्या पाहिजे. एकनाथ शिंदेच्या सभा मोठ्या होतात, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा मोठ्या होतात, अजितदादांच्या सभा मोठ्या होतात. तुमचा नेत्यावर विश्वास आहे, नेत्याने दिलेला कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम यशस्वी करण्याचा लोक आहे पाहिजे. तुमच्यासोबत झाले लोक नाही तर तुमच्यासोबत लोक आहे. पण ते आणण्याचं काम आपण केलं पाहिजे. मुंबईच्या कार्यक्रमाला एवढा हॉल उघडत नाही, तिथे विचार. तेव्हा अशा पद्धतीच्या गप्पा मारून पक्ष चालत नाही. लगेच सगळ्या जागा लढवल्या पक्षाने ठरवलं नाही आणि लगेच महाराष्ट्र अध्यक्ष जाहीर करतात की आम्ही सगळ्या जागा लढणार होते. पक्षाने ठरवा, किती तोडायचे असेल तर तोडा आणि सगळ्या जागा लढा. महाराष्ट्राचा अध्यक्ष सांगतो की लगेच सगळ्या जागा लढायच्या म्हणजे महाराष्ट्र अध्यक्ष एकटा ते म्हटलं की मग लगेच काळ्या ताकद आपण बघा ना, आपली ताकद नाही. म्हणून तुम्हाला उदाहरण दिलं 2009च्या निवडणुकीत एक 11 जागा लढलो आणि तिथं आपल्याला मतं मिळाली नाही. फक्त 20-25 मतदारसंघ असे होते की त्या ठिकाणी 10,000च्या पुढे मतं मिळाली, तिथे काँग्रेस उमेदवार होते. बाकीच्या ठिकाणी 1000 मतं, 2000 मतं, 3000 मतं मध्ये काम हे सगळं आपल्याला करण्याचं आवश्यक आहे. माझ्या मंत्रिपदाखाली गेलो पाहिजे चालू नाही. मंत्री झाल्यामुळं देशामध्ये फरक पडलेला. नॉर्थ ईस्ट मध्ये रिपब्लिकन पक्ष कधीच नव्हता, पण नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर त्या सगळ्या देशाचे लोक मला भेटायला येतात. दिल्लीमध्ये माझ्याकडे रोज गर्दी असते, 12, 12:30, 1 वाजले तरी लोक तिथून संपत नाही. 10 राज्याचे, 12 राज्याचे, 15 राज्याचे लोक मला भेटायला येतात आणि त्या लोकांमध्ये सगळे दलित नसतात. त्यामध्ये मला भेटणाऱ्या लोकांची मोठी संख्या दलित सुद्धा आहे. अनेक लोक जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक आहे त्या ठिकाणी अनेक लोक माझ्याकडे आलेले आहेत. त्या ठिकाणी आपण 14-15 जागा लढतो. हरियाणामध्ये काय जागा आपण लढतो आणि बाकीच्या ठिकाणी हिंदूला पाठिंबा देतो. जोपर्यंत आपण त्या त्या राज्यामध्ये आपली ताकद वाढवत नाही तोपर्यंत आपल्याला मिळणार नाही. प्रवीण दरेकर साहेब इथं आलेले आहेत, त्यांच्याकडे एवढीच सूचना आहे
माझा कार्यकर्ता छोटा कार्यकर्ता आहे, ठीक आहे, आमची ताकद तुम्ही ताकद आहे. माझ्या सोबतचा कार्यकर्ता प्रामाणिक आहे, त्यांना वर्षापासून काही मिळालं नसलं तरी सुद्धा तो माझ्या पाठीशी आहे. आणि तो पाठीशी आहे म्हणून आपण सुद्धा आपली आता सत्ता आहे. 2-2.25 वर्षापासून आपली सत्ता आलेली आहे. जिल्ह्यातील पालकमंत्री आहे, ते पालकमंत्री आमच्या कार्यकर्त्यांनी विचार करत नाही. डीपीडीसी आहे, बाकीच्या काही कमिटी आहे, छोट्या त्यांना मिळाले पाहिजे. आता मला मंगल बाबा दरबार सांगत होते की तुमच्या 1000 लोकांना मी एसक्यू करायला तयार आहे, पण आपली यादी जात नाही. असं काम करण्याची मला सवय नाही. मी तर मुंबईमध्ये आलो की सगळे हे फोन करा, ते फोन करा, याची बदली करा, त्याची बदली करा, ही पत्र द्या, ती पत्र द्या, त्यामध्ये माझा वेळ जातो. दररोज माझे दौरे असतात आणि त्याच्यातून ज्या कार्यकर्त्यांना सवय पाहिजे, जर तुम्हाला नावं मागितले तरी नाव तयार करा. अनेक वेळेला सांगितलंय की केसरकरांनी सांगितलंय आणि रोडा साहेबांनी सांगितलेलं आहे, पण ते नाव काय गेले सुद्धा आता रोडा काटूबाला भेटले होते, ते म्हणाले तुमच्या 1000 कार्यकर्त्यांना हिशोब करायची माहिती आहे. 1000 कार्यकर्त्यामध्ये 2-2.5 महिन्याची युवकांची नावं द्या, अनेक वर्षापासून काम करणारे त्यांची नावं द्या. दुसरं काय मोठं पद मिळालं तर आता आपण बघू. तरी जर त्यांना ते नावाच्या एकत्र पण बसलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये माझी वाट बघण्याची गरज नाही आहे. मी झाल्यानंतर सगळ्यांची भेटी बांधायची, अगोदर भेटी बांधायला पाहिजे. म्हणजे मी आल्यानंतर मग सगळे भेटी बाबांना ठीक आहे. बाबासाहेबांच्या शिवाजी महाराजांच्या मुलांना हार घालण्यासाठी जे एक थांबलं पाहिजे होतं तसं आहे. बाकीचे कामं मी अगोदर करणं त्याचं आवश्यक आहे. रमाबाई कॉलनी आणि कमलानगर जे आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब येणार होते. आज 12-1:30 वाजता राष्ट्रपती आल्या. त्यानंतर विधान भवनामध्ये कार्यक्रम होता. विधान परिषदेच्या 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी अनेक आमदारांचा, माजी आमदारांचा, जे चांगले वक्ते आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यांचा 17 वर्षांचे अरविंद दरेकरजी यांचा चांगली खूप बाजू मांडतात. आपल्या पक्षाची बाजू ते मांडतात. दुसऱ्या पक्षावर उठून पडण्याचं काम ते करतात. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते काम केलेलं आहे. रोज ते टीव्हीवरती असतात आणि तो अशा पद्धतीने उत्तरं देण्याचा ते प्रयत्न करत असतात. आपल्या पक्षाची बाजू ते मांडतात. आणि देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की काय तुमच्या पक्षाच्या अडचणी असतील त्या प्रकरणात सांगा. ही सिद्धार्थ कॉलेज विद्यार्थी आहे. बाबासाहेबांच्या बद्दल त्यांना प्रेम आहे आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल तर आम्हाला प्रेम माहित आहे. शिवाजी महाराजांच्या बद्दल आम्ही आज त्यांचा फोटो किंवा पुतळा होता असं नाही आहे. त्यांचं जे मुवमेंट चालवतोय त्यावेळेपासून शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, पुण्यश्लोक गायकवाड होळकरांचा, बाबासाहेबांचा, बुद्धाचा फोटो आम्ही चालवतो. एवढा त्याची बरीच झालेली आहे. आज मुंबई प्रदेशच्या वतीने आपण मला सत्कार केलेला आहे. 4 वाजल्यापासून आपण इथे आला आणि आम्ही आज सर्वोदय कार्यक्रमाच्या मी तिकडे होतो. नंतर मी काठगोपाळला गेल्यामुळे तिने उशीर लागला. त्यातले मुख्यमंत्री आहे की उपमुख्यमंत्री जरी आले नसते तरी त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आणि या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात. सिद्धार्थ कासाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आता हा कार्यक्रम होतो आहे. विवेक पवार आपल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहेत. बाळासाहेब बरोबर आपले मुंबईचे कार्याध्यक्ष आहेत. बाकीचे सगळे आपले कार्यकर्ते या ठिकाणी अविनाश मातेकर आहे, कुकू कागडे आहे, सुरेश बारसिंग आहे, दया भादुरे आहे, सगळे जिल्ह्याचे आपले अध्यक्ष आहेत. शिलाताई गांगुर्डे आहे, आशाताई लांडगे आहे, तुषार आंदो आहे, अभय सोनवणे आहे, चंद्रशेखर कांबळे आहे, आमच्या भोलाबाई सोनवणे या सुद्धा आलेले आहे.
संजय डोळसे आपल्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि संजय पवार जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, रमेश गायकवाड आहे, साधू गडके आहे आणि रणदिवे हे आमचे इच्छा मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि असे सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. राहील भिडे पत्रकार या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. असे अनेक कार्यकर्ते आमचे सिद्धार्थ कॉलेजचे प्रिन्सिपल या ठिकाणी आलेले आहेत, अनेक मस्जिद आलेले आहेत, अनेक लोक आलेले आहेत, झालेले आहेत आणि गाण्याचा कार्यक्रम आपण बराच वेळ ऐकलेला आहे. त्यामुळं जास्त भाषण केलं नाही, पण योग्य वेळेला योग्य अशा पद्धतीची भूमिका आपण घेणार आहोत. कार्यकर्त्यांच्या काही भूमिका आपण घेणार आहोत, एवढा विश्वास या प्रसंगी देतो. आणि आज या ठिकाणी प्रवीण दरेकरांनी अत्यंत चांगली कविता त्या संबंधामध्ये माझ्यावर गेलेली आहे. त्यामुळं आज या ठिकाणी अनेक लोकांनी 8 दिवस करण्याची व्यवस्था घेतलेली नाही आहे. माझे लोक संपायचं होतं, त्यामुळे अजूनही 8 दिवस आणि बाबासाहेबांचा पार्टी हुआ मोबाइल